कोल्हापूर शहरातील वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल येथे भटके विमुक्त विकास परिषद आणि महालक्ष्मी हेल्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यविषयक बैठक संपन्न झाली। बैठकीत भटके विमुक्त समाजातील वस्ती प्रमुखांनी सहभाग घेतला। या समाजातील आरोग्य समस्यांवर चर्चा करून उपाययोजना करण्यात आल्या। महालक्ष्मी हेल्थ फाउंडेशनचे संतोष कुलकर्णी यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सविस्तर माहिती दिली। गरीब व गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी व योजना कशा उपयुक्त आहेत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। कुलकर्णी म्हणाले, 1987 साली सुरू झालेले वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल हे कोल्हापूरमधील पहिले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असून सामान्य नागरिकांना कमी खर्चात विश्वासार्ह सेवा पुरवित आहोत। अद्यापही अनेक भटके विमुक्त घटक आरोग्य सेवापासून वंचित असून त्यांच्यासाठी शासकीय योजना, स्थानिक संस्था आणि आरोग्य दूत यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं। महिला व बालआरोग्य, लसीकरण, कुपोषण, रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजारांवर विशेष भर देण्यात येणार आहे। महिला आरोग्य शिबिर, तपासणी मोहीम आणि मोफत औषध वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।